रुपाली चाकणकरांना अद्याप समन्स नाही, सूत्रांची माहिती. एसआयटीने चाकणकर यांना अद्याप चौकशीला बोलवलं नाही. भोंदू अशोक खरातची सलग 13व्या दिवशी एसआयटीकडून चौकशी सुरू. भोंदू खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार. जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटावरून एसआयटीचा तपास. खरातच्या संपर्कातील व्यक्तींची आज चौकशी होण्याची शक्यता. भोंदू खरात पीडितांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा. खरात गुंगीचं औषध दिल्यानंतर पीडितांसमोर एका यंत्राशी बोलायचा. खरात मोबाईलमधील ज्या यंत्राशी बोलायचा ते सिरी ॲप असल्याचं समोर. 40 ते 45 नेते भोंदू अशोक खरातच्या नियमित संपर्कात. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेतही सत्ताधारी विरोधी नेत्यांची नावं. कोडवर्डमध्ये खरातने राजकीय नेत्यांची नावं सेव्ह केली. कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी राजकीय नेते भोंदूंचा सल्ला घेत असल्याची सूत्रांची माहिती. शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी खरासह 5 जणांवर गुन्हा. मूळ मालक जमीन मालक रावसाहेब गोंदकरांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा फिर्यादीचा आरोप. भोंदू खरात आउटडोअर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये घ्यायचा. भक्त भोंदूला घरी व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी असायचे इच्छुक. जो जास्त पैसे देईल त्यासोबत भोंदू जायचा. एसआयटी तपासात माहिती उघड. खरातच्या प्रकरणात कुणाकुणाचं नाव घेणार, खरातकडे कोण कोण येत होतं या संदर्भात त्यानं घेतलेली नावं पोलिसांनी आणि एसआयटीनं जाहीर करावी. संजय राऊतांची मागणी. महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंचे वडील भोंदूंचे भक्त. वडील भक्त त्यामुळे महिला बालकल्याण मंत्रीही भक्त. भोंदू प्रकरणावरून आदिती तटकरेंवर राऊतांचा निशाणा. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आहेत. महिला व बालविकास मंत्र्यांनी भोंदू खरात प्रकरणात एकही प्रतिक्रिया दिली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आदिती तटकरे यांच्यावर टीका. भोंदू खरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात. ललित पोफळेंकडे संपत्ती आली कुठून ही चर्चा. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये 57 प्लॉटमध्ये खरेदी केले रो हाऊस. सीए ललित पोफळेच्या पत्नीच्या नावे रो हाऊसची खरेदी. खरातच्या सीएवर कारवाई करणं गरजेचं. शशिकांत शिंदेंची मागणी. हवाला मनी लॉन्ड्रिंग झाले असले तर त्यांच्या मागे कोण कोण याची चौकशी व्हावी. शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचा अशी चर्चा. भोंदू अशोक खरात प्रकरणावरून रोहित पवारांचं ट्विट. तर दादांच्या अपघाताची माहिती असलेल्या विकेला वाचवण्याची चर्चा. सत्य लपवता येत नाही, रोहित पवार यांचं ट्विट. भोंदू बाबा खरात महिलांसाठी वेगळा तर इतर भाविकांसाठी वेगळा मोबाईल वापरायचा. बाबाच्या प्रभावाखाली असलेल्या महिलांचे वेगळ्या नावाने नंबर सेव्ह केले होते. सूत्रांची माहिती. भोंदूच्या ऑफिसच्या साऊंडप्रूफ काचा आणि दाराची फॉरेन्सिककडून तपासणी. भक्त नोंद वही जप्त. काळे पडलेले पेढे संशयास्पद यंत्र ताब्यात. तपास अधिकाऱ्यांकडून पीडितांना घटनास्थळी नेत तपास. शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन भोंदू खरातने बळकावल्याची माहिती समोर. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून 5 जणांवर गुन्हा दाखल. भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर. मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल. ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवर कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ट्रान्सजेंडरच्या भावाविरोधात कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा एफआयआरमध्ये आरोप. आमदार दीपक केसरकरांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर शिवसेनेच्या वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त. खरातला 39 आमदार भेटले पण माझंच नाव का, असं वक्तव्य केसरकर यांनी केलं होतं. त्यावरून नेत्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. देशात इंधनाचा तुटवडा नाही. युद्धजन्य परिस्थितीचा भारतावर काही परिणाम नाही. पण संकटाच्या काळात देखील काँग्रेसकडून राजकारण सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका. तर युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशात लॉकडाऊन. फडणवीसांची माहिती. जळगावच्या मुक्ताईनगरमधील हरताळा फाट्याजवळ पेट्रोल पंपावर टाक्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याचा प्रताप. 500 लिटरच्या टाक्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याचा प्रताप. संपूर्ण प्रकार नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केलाय. नागपूरच्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम कंपनीने चीनला जाणारी 2 जहाजं थांबवली. कंपनीकडून 50,000 मेट्रिक टन एलपीजीच्या साठ्याची खरेदी. या एलपीजीमुळे अंदाजे 22 लाख गॅस सिलेंडर भरले जाऊ शकतात. त्यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नागपुरातील प्राईम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंप बंद. पुरवठा होत नसल्याने गेल्या 12 दिवसांपासून एलपीजी पंप बंद. एलपीजी पंप बंद असल्याने शहरातील रिक्षा चालकांना मोठा फटका. कोल्हापुरातील एलपीजी गॅसची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर. शहरातील एलपीजी गॅसचे 2ही प्रमुख पंप बंद. नागरिकांचे हाल.
कोकणातल्या मच्छीमारांवर आर्थिक संकट, युद्धामुळे डिझेल दरवाढ, इंधनाच्या तुटवड्यामुळे मासेमारी ठप्प. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या डिझेलच्या दरात 23 रुपयांची वाढ. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या डिझेलची किंमत 115 रुपयांवर. कोल्हापुरातील संदीप गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर लोकांचा गोंधळ, पोलीस घटनास्थळी दाखल. रिकामे सिलेंडर घेऊन लोकांची एजन्सीच्या कार्यालयासमोर गर्दी. ठाण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा हळूहळू सुरळीत होण्यास सुरुवात. तर घरगुती गॅस सिलेंडर 25 दिवसाला 1 आणि 35 दिवसाला 2 पुरवले जाणार. मुंबईत चारकोपमध्ये सिलेंडरसाठी लोकांची रांग. काल सिलेंडर न मिळाल्याने लोकांनी गोंधळ घातला होता. धाराशिवमधील उमरगा येथील ठाकरेंचे आमदार प्रवीण स्वामींकडून उमरग्यातील गॅस वितरणाचा आढावा. घरगुती गॅसधारकांना स्वामींचे ई-केवायसी आणि ऑनलाईन बुकिंग करण्याचं आवाहन. संजय राऊतांची पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका. संजय राऊतांचं वादग्रस्त विधान. अमेरिकेतील जनतेचे रस्त्यावर उतरल्याबद्दल अभिनंदन करायला हवं, राऊतांचं वक्तव्य. तर डोनाल्ड ट्रम्प इतर देशात गुलाम नेमतात, त्यांना कोणी मित्र नाही, राऊतांची टीका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 एप्रिलला पुणे दौऱ्यावर. पुण्यातील पक्ष संघटनेचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आढावा घेतील. जिल्हा निरीक्षकांकडून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला जाईल. पक्ष संघटनेत बदल करण्याचे राज ठाकरे यांचे संकेत. राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात पटेल तटकरेंनी बदल केल्याचा रोहित पवार यांचा आरोप. बदल केलेल्या पक्षाच्या नवीन संविधानात अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय आणि ओबीसी सेल नकाढले. रोहित पवार यांचा आरोप. तुषार दोषी रजेवर गेले म्हणजे काहीतरी चुकीचं केलं असेल, चुकीचं झालं असेल म्हणून तर निवडणूक प्रक्रिया रद्द केली पाहिजे. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मागणी. बिहारच्या नालंदामध्ये मंदिरात चेंगराचेंगरी. मंदिरातील चेंगराचेंगरीत 8 भाविकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी दर्शनासाठी गर्दी झाल्याने दुर्घटना. जखमी भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू. अँटिलिया स्फोटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट. तपासात अंबानी कुटुंबियाचे औपचारिक जबाब नसले तरी परिणाम नाही. एनआयएची माहिती. वाजे आणि इतरांवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी अंबानींचा जबाब महत्त्वाचा नाही, एनआयएचं स्पष्टीकरण. मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे. पहिल्यांदाच मुंबई महापालिकेचं आयुक्तपद महिलेकडे. अश्विनी भिडे आज आयुक्तपदाची सूत्र स्वीकारणार. नागपूर जिल्ह्यातील कामठी कंटोन्मेंट क्षेत्राचा येरखेडा नगरपंचायतीत समावेश करा. महसूल मंत्री बावनकुळेंची मागणी. या संदर्भात बावनकुळेंनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीत कामठी कंटोन्मेंट परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत अडचणींवर चर्चा झाली. जालना विधानसभेच्या निवडणुकीत विजयी ठरलेले आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली. भाजप खासदार निशिकांत दुबेंना नाशिक न्यायालयाची नोटीस. मराठी भाषिकांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत 7 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश. मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याकडून मानहानीचा दावा. नंदुरबार जिल्ह्यात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज. रब्बी हंगामातील अनेक पिकांची काढणी बाकी असल्याने शेतकरी चिंतेत. पिकं वाचवण्यासाठी बळीराजाची धडपड. नांदेडच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उभी पिकं भुईसपाट. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. अहिल्यानगरच्या पाथर्डीत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. मालेवाडीमध्ये वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू तर गारपिटीमुळे गहू, कांदा, हरभरा, मका पिकाचं मोठं नुकसान. नांदेडच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उभी पिकं भुईसपाट. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट. पैठणमधील कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. काढणीला आलेला गहू मातीमोल झाल्याने शेतकरी चिंतेत. नाशिक जिल्ह्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळलं. बागलाण तालुक्यात झालेल्या गारपिटीने आणि वादळी पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपलं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. धुळे जिल्ह्यातील साक्री आणि धुळे तालुक्यात अवकाळी पावसाने दाणादाण. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान. कांदा, बाजरी, गहू, मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट. अचानक आलेल्या पावसाने आणि गारपिटीने पिकाचं मोठं नुकसान झालंय. जळगावच्या नशिराबादमध्ये गहू पिकाचं नुकसान झालंय. भंडाऱ्याच्या तिड्डीमध्ये पावसामुळे आंबा उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आंब्याचा मोठ्या प्रमाणात सडा. शेतकरी हवालदिल.
जालन्याच्या बदनापूरमधील सोमठाणा गावात द्राक्ष बागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका। वादळी वाऱ्यामुळे द्राक्षांचे घड पडले। द्राक्ष उत्पादक शेतकरी गणेश पवारांच्या जवळपास 3 एकर द्राक्ष बागेला फटका। साताऱ्यात गारपिटीमुळे शेतातील गहू, ज्वारी आणि आंब्याचं मोठं नुकसान। सातारा शहरासह वाई, खंडाळा, जावळी आणि कोरेगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका। अहिल्यानगरच्या पाथर्डीत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा। मालेवाडीमध्ये वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू, तर गारपिटीमुळे गहू, कांदा, हरभरा, मका पिकाचं मोठं नुकसान। परभणी जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। काढणीला आलेल्या कापसाचं नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात। पुण्याच्या चाकण बाजार समितीचा गलथान कारभार समोर अवकाळी पावसामुळे शेडच्या बाहेर ठेवलेला कांदा पावसात भिजला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नाशिकच्या इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांनी धरला संबळवर ठेका। आदिवासी बांधवांसोबत नृत्य करत खोसकरांनी यात्रोत्सवात सहभाग घेतला। सांगलीच्या कडेगाव वांगीत मनसेचे बांधकाम विभागाविरोधात भर उन्हात ठिय्या आंदोलन। स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर बसवण्यासाठी करण्यात आलं हे आंदोलन। महिनाभरात काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन। चंद्रपूर जिल्हा परिषदेचा 22 कोटी 28 लाखांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजूर। शिक्षणासाठी 1 कोटी 30 लाखांची तर आरोग्यासाठी 1 कोटी 23 लाखांची तरतूद। लातूर महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरण्याची आज शेवटची तारीख। सवलत देऊनही कर थकवणाऱ्या नागरिकांच्या नावाची यादी पालिका प्रसिद्धीला देणार। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीचं विघ्न तिसऱ्या दिवशीही कायम। महामार्गावर 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। वाहतूक कोंडी सोडवण्यात महामार्ग पोलिसांना अपयश। महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनाचा वाहन चालकांना फटका। रायगडच्या पेणमधील गणेश मूर्ती परदेशात उशिराने पोहोचणार। आखाती देशातील युद्धाचा गणेश मूर्तिकारांना फटका। निर्यातीसाठी आवश्यक असलेली कंटेनर व्यवस्था विस्कळीत। गणेश मूर्तिकार चिंतेत। बीडच्या कुमशी गावातील महिला सरपंचाच्या घरात समोर राडा। राजकीय द्वेषातून दगडफेक केल्याचा आरोप। कुमशी गावात 2 दिवसांपूर्वी झाला होता राडा। लाकडी दांडक्याने सरपंचाच्या गटाने मारहाण केल्याचा आरोप। नंदुरबार जिल्ह्यातील 68 ग्रामपंचायतींमध्ये 80 रिक्त पदांसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात। 7 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार, तर 28 एप्रिलला मतदान, तर 29 एप्रिलला मतमोजणी होणार। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील बडूरमध्ये भोंदू बाबाला अटक। तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्ञानेश्वर करडेला अटक। बाबाच्या समर्थकांकडून पोलीस ठाण्यात गोंधळ। कोब्रा कमांडो दिनेश राऊत यांचं मायभूमी अमरावतीत भावनिक स्वागत। झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात कमांडो दिनेश राऊत जखमी झाले होते। तब्बल 1 महिन्याच्या उपचारानंतर दिनेश राऊत यांचं अमरावतीत आगमन। कोडोवाडी पंढरपूर पालखी मार्गावरील पुलाला भले मोठे तडे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाकडे दुर्लक्ष। युवासेनेच्या आंदोलनानंतरही प्रशासन केवळ बघ्याच्याच भूमिकेत। नागरिकांकडून नाराजी व्यक्त। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट। अल्पवयीन मुलाने भाविकांची फसवणूक केल्याचं उघड। मंदिरात दर्शनासाठी सोडतो असं म्हणत भाविकांची फसवणूक।